नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 20 वरणगाव याचा जो पेपर होणार आहे लेखी परीक्षा, जी की 17 मे 2026 रोजी महत्त्वाचे असे जिल्हा विशेष आणि वरणगावमधील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हमखास येणारे प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 1, जळगाव जिल्ह्यातील हस्तक्षेप आणि हातमाग उद्योगासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 धरणगाव, ऑप्शन 2 अमळनेर, ऑप्शन 3 एरंडोल, ऑप्शन 4 वरणगाव। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, एरंडोल। प्रश्न क्रमांक 2, वरणगाव येथे खालीलपैकी कोणता महत्त्वाचा केंद्र सरकारी प्रकल्प आहे? ऑप्शन 1 ऑर्डिनन्स फॅक्टरी, ऑप्शन 2 औष्णिक विद्युत केंद्र, ऑप्शन 3 कापूस संशोधन केंद्र, ऑप्शन 4 कागद कारखाना। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ऑर्डिनन्स फॅक्टरी। प्रश्न क्रमांक 3, जळगाव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? ऑप्शन 1 NH9, ऑप्शन 2 NH66, ऑप्शन 3 NH4, ऑप्शन 4 NH6, नवीन NH53। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 NH6 नवीन NH53। प्रश्न क्रमांक 4, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे स्थित आहे? ऑप्शन 1 भुसावळ, ऑप्शन 2 जळगाव, ऑप्शन 3 पाचोडा, ऑप्शन 4 चोपडा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जळगाव। तर जळगाव मध्ये आहे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ। महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत कारण की वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत। मी मागच्या वेळेस धुळे जिल्ह्याचं जे काही जिल्हा विशेष प्रश्न घेतले आहे SRPF एक्झाममध्ये, त्यातील 2 ते 3 मार्कांचे प्रश्न आलेले आहेत। एकदा जाऊन चेक करा, व्हिडिओ अपलोडेड आहे। प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या नदीला खानदेशची कन्या म्हटले जाते? ऑप्शन 1 गिरणा, ऑप्शन 2 पूर्णा, ऑप्शन 3 पांझरा, ऑप्शन 4 तापी। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे तापी। तापी नदीला खानदेशची कन्या म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6, मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण कोणते? ऑप्शन 1 संत मुक्ताबाई समाधीस्थळ, ऑप्शन 2 चांगदेव महाराज मंदिर, ऑप्शन 3 पद्मालय, ऑप्शन 4 माणूदेवी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 संत मुक्ताबाई समाधीस्थळ। हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि 2 मार्क पण मिळणं ही SRPFमध्ये मेरिटसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। वारंवार येणारे आणि महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन येते आहे मी। प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये कोणते सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन 1 कळसुबाई, ऑप्शन 2 साल्हेर, ऑप्शन 3 अस्तंभा, ऑप्शन 4 माणूदेवी। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे अस्तंभा। तर इथे बा नाही आहे, भा आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। चॅनलला नवीन असेल फॉलो करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून कोणास ओळखले जाते? 1 पाल, 2 रावेर, 3 यावल, 4 जामनेर। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे पाल। पाल जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9, वरणगाव हे कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 भुसावळ, ऑप्शन 3 बोदवड, ऑप्शन 4 मुक्ताईनगर। पण बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भुसावळ। हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि वरणगाववर तुम्हाला हाही प्रश्न येऊ शकतो की गट क्रमांक पहिले एकूण गट किती होते? तर उत्तर होतं 19, बट 20वा गट ॲड झालेला आहे जो की वरणगाव आहे। SRPFमध्ये हा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, नक्कीच येईल। प्रश्न क्रमांक 10, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 वरणगाव, ऑप्शन 3 बोदवड, ऑप्शन 4 भुसावळ। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे भुसावळ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वरणगाव 2026 साठी जी लेखी परीक्षा होणार आहे 17 मे 2026 या दिवशीच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि हमखास येणारे प्रश्न बघितलेले आहेत। चॅनलला नवीन असेल तर फॉलो करा, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।